नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण वाचतो, धडे वाचतो, कविता वाचतो आणि शक्यतो धडे वाचत असताना आपण एकदा जे सुरू होतो बऱ्याच वेळा शेवटी जाऊनच थांबतो. पण वाचनामध्ये आपण विरामचिन्हांचा वापर करतो का, हा प्रश्न आपण स्वतःला कधी विचारला आहेत का? आणि विचारला नसेल तर नक्की विचारा. आणि मग आपण या विरामचिन्हांचा वापर आपल्या वाचनात कसा करावा? तर आज काय करूयात, आपण एका पाठाचं वाचन करूयात. मग प्रकट वाचन करत असताना कसं केलं पाहिजे, विरामचिन्हांचा वापर त्याच्यात कसा केला पाहिजे, याचा विचार आपण आज करूयात. तर इयत्ता 5वीचा 5वा जो धडा आहे, मुंग्यांच्या जगात, आपण तो वाचूयात. तर सुरुवात करूयात. मुंगी. मुंगी हा शब्द उच्चारताच आपल्या डोळ्यांसमोर येतात त्या साखरेवर ताव मारणाऱ्या मुंग्या, नाहीतर कडकडून चावणाऱ्या लाल मुंग्या. भारतात मुंग्यांच्या सुमारे 1000 जाती आढळतात. कीटक वर्गात सर्वात जास्त उद्योगी, कष्टाळू, शिस्तप्रिय व हुशार म्हणून मुंग्यांचे नाव सर्वप्रथम घेतले जाते. मुंगी हा समाजप्रिय कीटक वसाहत करून राहतो. एका वसाहतीमध्ये लाखोंच्या संख्येने मुंग्या राहतात. प्रत्येक वसाहतीत अनेक कामकरी मुंग्या, एक किंवा काही राणी मुंग्या आणि काही नर मुंग्या असतात. मुंग्या एकमेकांशी बोलत असतील का? कशा प्रकारे बोलत असतील? एका मुंगीला सापडलेला अन्नाचा साठा इतर मुंग्यांना कशा प्रकारे माहीत होतो? असे नाना प्रश्न आपल्याला पडतात. आपण एकमेकांशी संवाद साधतो. माणसाप्रमाणे मुंग्या नक्कीच बोलत नाहीत. निसर्गाने प्रत्येक सजीवाला संवादाकरिता विशिष्ट सोय करून दिली आहे. मुंग्यांना सुद्धा एकमेकांशी संवाद साधण्यासाठी निसर्गाने अशीच सोय केली आहे. मुंग्या वेगवेगळ्या कारणांसाठी वेगवेगळ्या रासायनिक गंधकणांचा उपयोग करतात. एखाद्या मुंगीला अन्नाचा साठा सापडला की ती आपल्या वसाहतीकडे परत येताना त्या मार्गात आपल्या शरीरातून विशिष्ट प्रकारचे गंधकण सोडत येते. मुंग्या हे गंधकण फक्त अन्नाचा साठा मिळाल्यावरच सोडतात, इतर वेळेस नाही. मग इतर मुंग्या मिशांच्या साह्याने या गंधकणांचा माग काढत अन्न साठ्यापर्यंत पोहोचतात. म्हणून आपल्याला मुंग्या नेहमी रांगेने चाललेल्या दिसतात. आपल्याला सगळ्या मुंग्या सारख्याच दिसतात. पण एखादी मुंगी आपल्याच वसाहतीमधली आहे की दुसऱ्या वसाहतीमधली आहे, हे मुंग्यांनाच ओळखता येते. वेगवेगळ्या वसाहतींच्या मुंग्यांना विशिष्ट असा गंध असतो. मुंग्या मिशांच्या साह्याने तो गंध ओळखतात. रांगेत जाणाऱ्या 2 मुंग्या एकमेकांना कधी कधी भेटताना दिसतात, त्यामागचे हेच कारण आहे. एखादे संकट आल्यावर मुंग्या लगेच एकमेकांना सावध करतात. यासाठी मुंग्या वेगळ्या प्रकारचे गंधकण बाहेर सोडतात. या गंधकणांचा सुगावा लागताच इतर मुंग्या त्या मुंगीच्या मदतीसाठी ताबडतोब धावत येतात. त्याबरोबर सावधानतेचा इशारा देणारे गंधकण सुद्धा हवेत सोडतात. त्यात एखाद्या मुंगीला चिरडले तर या गंधकणांचा परिणाम अधिक तीव्र होतो. अशावेळी अधिक प्रमाणात हे गंधकण सोडले जातात. संदेश पोहोचवण्याच्या दृष्टीने मुंग्या आपल्या शरीराचा पृष्ठभाग देखील घासतात. त्यातून येणाऱ्या आवाजाच्या साह्याने त्या आपल्या वसाहतीमधील इतरांना संदेश देत असतात. निरनिराळ्या प्रकाराने मुंग्या एकमेकांशी संवाद साधत असतात. तर विद्यार्थी मित्रांनो, ज्यावेळेस आपल्याला वाचायचं असतं, प्रकट वाचन करायचं असतं, तेव्हा अशा प्रकारे जर विरामचिन्हांचा वापर करून आपण आपलं वाचन केलं, आवाजामध्ये चढउतार आणला, तर नक्कीच ते वाचन खूप छान होतं आणि आपल्या सगळ्यांना ते व्यवस्थित समजतं. धन्यवाद.